आणि साहजिकच आहे, हा विजय हा अंतिम नाहीये, ही लढाई सुरू झालेली आहे. येत्या 2-3 महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील, त्याच्यानंतर सुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील. मुळामध्ये हे जे काय आता मोदी सरकार होते ते आता एनडीए सरकार झाले. हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती, नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती. तर आत्ता ते जे काही तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये, हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली, हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो. आणि आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील आपण विचारा, त्याला उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. हिंदी में बाद में जयंतराव बात करेंगे. महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्षांनी म्हटलंय की 288 जागा काँग्रेस पक्ष लढेल. दोन्ही बाजूला काँग्रेस पक्षांचे नेते आहे, परंतु प्रदेश अध्यक्ष मात्र वेगळी भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. तुम्ही या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषद घेताय, एक ताकद दाखवत आहे, मात्र काँग्रेसचे अध्यक्ष वेगळी भूमिका. जेव्हा 3 पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात याचा अर्थ असा, पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची एक प्राथमिक बैठक, अगदी प्राथमिक बैठक आपल्या समोर येण्याआधी झालेली आहे. आणि येणारी विधानसभा सुद्धा जे जे लोक आमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही 3 पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या सोबतीला त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत. सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की येत्या काही, आता सुट्टी संपले सुप्रीम कोर्टाची, पण येत्या काही दिवसात त्याची निकालाची आम्ही अपेक्षा करतो. पण जनतेच्या न्यायालयामध्ये काय झाले जगाने बघितलेले. एक प्रश्न होता, बेसिकली आज जे तुम्ही पहिली मीटिंग घेतली, गेले 2 दिवस 3 दिवस एक नरेटिव्ह तिकडनं बीजेपी कडनं सेट होत आहे की जे काय फेक नरेटिव्ह होतं त्याला आम्ही काउंटर करण्यासाठी, ब्रेक करण्यासाठी आम्ही जनतेत जाणार आहोत. वोट जे काय जिहाद होतं त्याच्या विरोधात आम्ही लोकांकडे जाऊन बोलणार आहोत. तर ओव्हरऑल महाविकास आघाडी याची ह्या संदर्भातली भूमिका नाही. वोट जिहाद म्हणजे काय? कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे. ईदच्या मिरवणुकीत ते ताजिया खालनं जायचे.